नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना या घरकुल योजनेचा पहिला हप्ता 22 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला। आता मित्रांनो, हा हप्ता 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित झालेला आहे। अजून 10 लाख लाभार्थी असे असणार आहेत ज्यांच्या खात्यावरती या हप्त्या वितरणाचं काम लवकरच शासनामार्फत केलं जाणार आहे। टोटल या वर्षी 20 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे। म्हणजे जवळजवळ 20 लाख लाभार्थ्यांचं घरकुल या चालू वर्षामध्ये मित्रांनो शासनामार्फत मंजूर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाकडून सगळ्यात मोठं घरकुलाचा प्रस्ताव केंद्र सरकारला देण्यात आला होता आणि त्यानुसार केंद्र सरकारकडून सुद्धा सगळ्यात जास्त घरकुलं म्हणजे संपूर्ण देशात सगळ्यात जास्त घरकुलं 20 लाख घरकुलं ही महाराष्ट्रासाठी देण्यात आलेली आहेत। तर त्यानुसार चालू वर्षामध्ये 20 लाख घरकुलं मंजूर झालेली आहेत। त्यातील 10 लाख लाभार्थींच्या खात्यावरती पहिला हप्ता वितरित झालेला आहे आणि राहिलेले 10 लाख लाभार्थी यांच्या सुद्धा खात्यावरती लवकरच हप्त्याची प्रोसेस केली जात आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चालू घडीला ज्या लाभार्थ्यांनी या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी फॉर्म भरला नसेल तर अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट सांगणार आहे। कारण की मित्रांनो, घरकुल लाभार्थी भरपूर असणार आहेत, परंतु कोणत्या ना कोणत्या कागदपत्राची अडचण आल्यामुळे किंवा जमिनीचा प्रॉब्लेम असल्यामुळे अशा काही किरकोळ गोष्टींसाठी लाभार्थी घरकुलापासून वंचित राहतात, त्यांना घरकुलाचा लाभ घेता येत नाही। त्याच्यामुळे मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पहा, कारण की शासनामार्फत तुम्हाला एक पुढे सुवर्ण संधी देण्यात येणार आहे। ती कोणती असणार आहे, आपल्याला कशा पद्धतीने घरकुलाचा चान्स घरकुलाचा लाभ घेता येणार आहे, तर याबद्दलची माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट अशाच योजना आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा या शासनाच्या येणाऱ्या नवीन योजनांची माहिती घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा घेता येईल। तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे ड सर्वे। आता शासनामार्फत ड सर्वे कधी घेण्यात येतो तर मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान आपल्याला ड सर्वे शासनाकडून प्रसिद्ध केला जातो आणि त्यानुसार संबंधित अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्या मार्फत गावामधील घरकुल आवश्यक असणाऱ्या लाभार्थ्यांचा ड सर्वे घेतला जातो आणि त्याच्यानंतर ड सर्वे घेतल्यावरच प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची प्रोसेस प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या यादीमध्ये त्यांचं नाव दिलं जातं आणि यादीत नाव आलं की त्यानंतर तुम्हाला सविस्तर तसं पत्र पाठवलं जातं आणि तुमची कागदपत्रे त्या ठिकाणी मागवली जातात। कागदपत्रानुसार आपण या घरकुलासाठी पात्र आहे का नाही हे नंतर पडताळणी केली जाते। कागदपत्राची प्रोसेस नंतर केली जाते, त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो ड सर्वे। तर ड सर्वे मित्रांनो, शासनामार्फत सांगण्यात येत आहे की येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या दरम्यान आपला ड सर्वे शासनामार्फत घेतला जाणार आहे। त्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे। ड सर्वे आपला व्हावा यासाठी मित्रांनो सगळ्यात अगोदर प्रोसेस करून घ्यायची आहे, ती म्हणजे आपलं ड सर्वे व्हायच्या अगोदरच आपलं प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचं परिपूर्ण असा प्रस्ताव आपल्या ग्रामपंचायतमध्ये सादर करायचा आहे। मित्रांनो, प्रस्ताव सादर करता आला नाही तरी एक अर्ज तरी त्या ठिकाणी आपला जाणं गरजेचं आहे, जेणेकरून ग्रामपंचायतमध्ये जे सरपंच असतील अधिकारी असतील यांना कळावं की तुम्हाला घरकुलाची आवश्यकता आहे आणि तुम्ही घरकुलाच्या ड सर्वेच्या प्रतीक्षेत आहात। म्हणजेच तुम्ही जर कामानिमित्त बाहेर गेला तरी तुमचं नाव ग्रामपंचायतमध्ये असेल आणि त्या ठिकाणी जर अधिकारी आले तर तुमच्या घरापर्यंत ते अधिकारी पोहोचतील आणि तुमचा सर्वे त्या ठिकाणी घेतला जाईल। सर्वे झाला तरच तुमचं यादीला नाव दिलं जातं आणि नाव आलं तरच तुम्हाला घरकुलाची कागदपत्रे त्या ठिकाणी सादर करता येणार आहेत। तर या पद्धतीने मित्रांनो या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची प्रोसेस असते। आता मित्रांनो, आपण पुढील येणाऱ्या वर्षामध्ये घरकुल घेण्यास इच्छुक असाल, जर आपल्याला घरकुलाची आवश्यकता असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, आपला पहिला प्रस्ताव तयार करायचा आहे। आपली संपूर्ण कागदपत्रे जुळवून प्रस्ताव तयार करायचा आणि तो प्रस्ताव आपल्या ग्रामपंचायतमध्ये सादर करायचा आहे, त्या ठिकाणी जमा करायचा आहे, जेणेकरून मित्रांनो तुमचा फॉर्म वरती जाईल। पंचायत समितीमध्ये का होईना त्या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि येणाऱ्या पुढच्या ड सर्वे मध्ये तुमचा सर्वे अवश्य घेतला जाईल आणि त्या ठिकाणी सर्वे होऊन यादीला तुमचं नाव पुढे पाठवण्यात येईल। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर लाभार्थी अजूनही घरकुल घ्यायसाठी इच्छुक आहेत, परंतु कागदपत्रामुळे किंवा इतर कोणत्या अडचणींमुळे त्यांना या घरकुलाचा लाभ घेता येत नाहीये। ज्या कागदपत्राची तुम्हाला अडचण आहे ती कागदपत्रे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर काढून ठेवा। जर ऐन टायमाला तुमचा सर्वे झाला आणि तुमचं कागदपत्र जर त्या ठिकाणी सादर करता आलं नाही तर नाहक तुम्हाला घरकुल योजनेसाठी मुकावं लागेल, म्हणजेच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर ही मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा। त्याच्यामुळे आपल्याला जर घरकुलाची आवश्यकता असेल तर आपली ड सर्वेच्या अगोदरच संपूर्ण अशी कागदपत्रे व्यवस्थित त्यात चेक करा, त्या ठिकाणी कागदपत्रे तयार ठेवा।
प्रकरण तयार करा आणि आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपलं प्रकरण सादर करा। तर मित्रांनो, भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला या ठिकाणी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी विचारलेलं होतं की पुढची घरकुले कधी प्रसिद्ध होतील, यादीला आमचं नाव कधी येईल। तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं। जोपर्यंत तुमचा सर्वे होत नाही तोपर्यंत यादीला तुमचं नाव येणार नाही। ज्या लाभार्थ्यांचं पाठीमागे सर्वे झालेले आहेत त्या लाभार्थ्यांची आता यादीला नावं आहेत आणि त्याच्यामधीलच 20 लाख लाभार्थ्यांना शासनामार्फत चालू घडीला घरकुल मंजूर होऊन त्यांचं वाटप सुद्धा सुरू आहे। तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या समजला असेल। व्हिडिओ समजला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या घरकुला संदर्भाच्या सविस्तर अपडेट कळत राहतील। आणि त्याचबरोबर मित्रांनो, घरकुला संदर्भात काही जर अडचणी असतील त्या अडचणींचे प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा, त्याच्यावरती आपण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। आणि त्याचबरोबर मित्रांनो, या घरकुला संदर्भाच्या कागदपत्रा संदर्भात जर काही अडचण असेल तर त्याचा व्हिडिओ मी पुढच्या भागात देत आहे, सविस्तर माहिती सांगणार आहे। कागदपत्रे चालू घडीला कोणकोणती लागत आहे, अनुदान कशा पद्धतीने वाटप होणार आहे, सविस्तर माहिती पुराव्यानिशी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।